नमस्कार, खबर 24/7मध्ये मी दिनेश पालगरे आपणा सर्वांचं स्वागत करतो। आपण आहोत शहापूर बस आगारामध्ये। आपण जर पाहिलं असेल तर शहापूर तालुक्यामध्ये गेली 24 तासापासून मुसळधार पाऊस कोसळत होता। याचमुळे शहापूर शेणवा असेल लोळखाम मुरबाड ह्या मार्गावरचा जो सापगावचा पूल आहे हा पाण्याखाली गेला होता आणि या पुलाची आता परिस्थिती पाहिली तो नादुरुस्त झाला आहे। याचमुळे कालपासून शहापूर बस आगारातली ही जी बस सेवा आहे ती ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळते। एरवी आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते प्रवाशांची, मात्र आजच्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कुठेही आपल्याला प्रवासी दिसत नाही आहे। एव्हाना आपण जर पाहिलं तर बस सेवा ही ठप्प झाल्याने ह्या बस आगारात एसटी देखील दिसत नाहीत। हा जो पूल आहे सापगावचा तो नादुरुस्त असल्याकारणे ह्या पुलावरनं जी वाहतूक सुरू आहे ती फक्त दुचाकी आणि चारचाकी त्यामध्ये कार जी हेवी वाहतूक आहे ती बंद करण्यात आली आणि याचमुळं या एस टी प्रशासनाने निर्णय घेतला आहे की आपल्या ज्या बसेस आहेत त्या बंद करण्यात आल्या आहेत आणि अजूनही कोणताही आदेश किंवा कुठलीही माहिती न मिळाल्यामुळे अजूनही ह्या बस सुरू करण्यात आल्या आहेत। यामुळे प्रवाशांनी देखील मोठे हाल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। शहापूर तालुक्यात ह्या मुसळधार पावसामुळे शहापूर एस टी प्रशासनाच्या माध्यमातून हा घेतलेला निर्णय आहे आणि आजही आपण पाहिलं असेल तर अजूनही कोणत्याही प्रकारे बस सेवाही सुरू झाली नाही। शहापूरमधनं जर आपण पाहिलं तर भास्ता नदीचा जो सापगावचा पूल आहे या ठिकाणची जी पुलाची परिस्थिती ही गंभीर झाल्याने किंवा तो नादुरुस्त झाल्याने हेवी वाहतूक बंद करण्यात आली म्हणजे जड वाहतूक आणि याचमुळे एस टी प्रशासनाच्या माध्यमातून कोणतीही दुर्घटना घडू नये किंवा काही अपरिचित घटना घडू नये यासाठी निर्णय घेण्यात आला आहे आणि 24 तासापासून शहापूर बस आगारातली ही बस सेवा ठप्प करण्यात आलेली। फक्त बाहेरच्या ज्या गाड्या आहेत नाशिक असेल या ठिकाणच्या ज्या गाड्या आहेत त्या सुरू करण्यात आल्या आहेत आणि वाडा असेल ज्या ज्या भागात परिस्थिती चांगली आहे ज्या ठिकाणी बस जाऊ शकतात त्याच बस फक्त मात्र या ठिकाणी सुरू करण्यात आल्या आहेत। आत्ताच्या घडीला देखील आपण पाहिलं तर किनवली मुरबाड आणि लोळखामच्या परिसरातल्या ज्या बस आहेत अजूनही बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे प्रवाशांना देखील त्रास होत असताना आपल्याला पाहायला मिळतं।